सर, वामनहरी पेठे ज्वेलर्सची 1909 पासून म्हणजे तब्बल 100 वर्षाच्या अधिक असलेली परंपरा आहे, त्याबद्दल काय सांगाल? 1909 साली माझे पणजोबा गणेश हरी पेठे आणि त्यांचे सख्खे भाऊ वामनहरी पेठे यांनी ही कंपनी चालू केली. त्यावेळेला पणजोबा गणेश हरी पेठे हे सरकारी नोकरीत होते, तर त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या स्वतःच्या नावाने त्यांना बिझनेस चालू करता येण्याजोगा नव्हता. त्यामुळे त्यांनी सख्ख्या भावाच्या नावाने वामनहरी पेठे या नावाने त्यांनी बिझनेस चालू केला. आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम या दोघा भावांनी मिळून तो व्यवसाय वृद्धिंगत केला. त्याला पुढच्या 3-4 किंवा आता माझी म्हणायला गेलं तर माझी 4थी पिढी आहे. तर या सगळ्यांनी मिळून आम्ही हा व्यवसाय वृद्धिंगत करून आता वामनहरी पेठे ज्वेलर्स असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा त्याचं एक आपण म्हणतो ना ब्रँड नेम म्हणून ते आता आमचं एस्टॅब्लिश झालेलं आहे. आता जेव्हा असं कोणी लोक विचारतात की अरे तुम्हाला 109 वर्षाची परंपरा आहे म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ असा आहे की आमच्या आधीच्या जनरेशननी आम्हाला बिझनेसच्या एक काहीतरी आपण म्हणतो ना फ्रेमवर्क किंवा निकष आपण त्याला म्हणू, हे त्यांनी आम्हाला निकष घालून दिलेत. गुणवत्तेचे असू देत किंवा वागण्या बोलण्याचे असू देत, कस्टमरशी रिलेशनशिपचे असू देत, की हे तुमचे मिनिमम गुणवत्तेचे निकष आहेत. आता तुम्ही ठरवा की ह्याच्यामध्ये तुम्हाला किती प्रोग्रेस करायची. सो जेव्हा आम्ही परंपरा आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, त्याच्याऐवजी खरं म्हणजे मी किंवा माझ्यासारख्या सगळ्यांना हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की तुमच्याकडे 109 वर्षाची परंपरा आहे, आता तुम्ही काय कराल, हा खरं म्हणजे प्रश्न विचारला गेला पाहिजे. आता तुम्ही जर विचारलं की ह्याच्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात, तर कॉर्पोरेट आपण जेव्हा कॉर्पोरेट कल्चर आपण म्हणतो किंवा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये काय पद्धत असते की त्यांची मॅनेजरल हायरार्की त्यांची ठरलेली असते. म्हणजे एखादा मनुष्य जरी त्या कंपनीमध्ये 25 वर्ष सर्व्हिस करतोय, तो 50 वर्षाचा आहे, आणि एखादा 30शीचा मनुष्य, तो काय मोठा MBA झालेला वगैरे असेल आणि तो समजा त्याचा सिनियर म्हणून त्या कंपनीमध्ये लागला, तरी त्या 50 वर्षाच्या माणसाला परफेक्ट माहिती असतं मनामध्ये की आपला किती एक्सपिरियन्स असेल तरी हा आपला बॉस आहे, आपल्याला त्याचं ऐकायचं आहे, भले तो काल का कंपनीत जॉईन झालेला असा. सो ती एक हायरार्की ती एक ठरलेली असते सगळ्यांच्या मनामध्ये. फॅमिली बिझनेसमध्ये अशी हायरार्की मी असं म्हणेन थोडंसं दुर्दैवानेही ठरलेली नसते. म्हणजे तसं बघायला गेलं तर प्रत्येक जणच ओनर असतो. बरोबर. प्रत्येकाची आपण म्हणतो ना कपॅसिटी वेगवेगळी असते किंवा थोडेसे इंटरेस्ट वेगळे असतात. प्रत्येकाचं शिक्षण थोडं थोडं वेगळं असू शकतं. तर ह्या प्रत्येकाच्या अंगी असलेल्या गुणवत्तेचा तुम्ही तुमच्या कंपनीच्या करता कसा फायदा करून घेताय, ही सर्वात महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आता माझी पिढी जवळजवळ गेले 30 वर्ष काम करते. आता तसं बघायला गेलं तर 30 वर्षापूर्वी सुद्धा बिझनेस तसा सेटल्ड होता का, तो होता. किंवा आता आमच्या पुढची जी जनरेशन आहे, माझे पुतणे आहेत, तर ते एक 5-10 वर्षापूर्वी ते जेव्हा कामाला आले तेव्हा सुद्धा बिझनेस सेटल होता का, तर सेटल होताच. मग ह्याच्यामध्ये सेल्फ मोटिवेशन हा एक प्रकार काहीतरी खूप महत्वाचा असणं जरुरीचं आहे. इथे एक छोटीशी रामायणातली मला गोष्ट सांगायला आवडेल. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की रामाची सेना समुद्रकिनारी येऊन थांबते आणि आता त्यांना सीतेची ख्याली खुशाली विचारायला कोणाला तरी तिथे लंकेला पाठवायचं असतं. आता मधला समुद्र कोण पार करणार? मग कोण सुग्रीव म्हणतो मी एवढं जाऊ शकतो, मग अंगद म्हणतो एवढं जाऊ शकतो, तिसरा कोणतरी म्हणतो हो मी जाऊ शकतो एवढं अंतर, मग मी परत येऊ शकेन की नाही मला माहिती नाही. मग जांबुवंत म्हणतो अरे मी तर आता वृद्ध झालोय, मी यंग असतो तर मी हे सगळं करून दाखवलं असतं. तेवढ्यात त्या जांबुवंताची नजर जाते हनुमानावरती. त्यांच्या ज्येष्ठतेच्या हायरार्कीनुसार त्यावेळेला हनुमान हा फार वरती नसतो, तो तिथे कोपऱ्यात कुठेतरी बसलेला असतो. तो जांबुवंत म्हणतो अरे ह्याच्याकडे कपॅसिटी आहे, हा जाऊन तिथे आरामात परत येऊ शकतो, मग हे त्याला कसं माहिती नाही, मग तो का पुढे येऊन बोलत नाही? तर हनुमानाला हा शाप होता की तू स्वतःची कपॅसिटी, स्वतःचं सामर्थ्य हे तुझ्या लक्षात राहणार नाही, हा त्याला शाप होता. आणि हाच थोडाफार प्रमाणात शाप आपल्याला सगळ्यांनाच असतो असं माझं म्हणणं आहे. ओके, सो
आयदर मला काय किंवा माझ्या पुढच्या जनरेशनला काय, हम्म. की आम्ही स्वतःची कपॅसिटी ओळखणं हम्म. हा ह्याच्यातला सर्वात मोठा भाग आहे. हम्म. आणि ते कंटिन्युअसली तुम्ही ही तुमची कपॅसिटी तुम्ही रिवाईव्ह करायला पाहिजे, तुम्ही रिडिफाईन करायला पाहिजे, हम्म. असं माझं म्हणणं आहे.